नमस्कार. आज आपण 12वी फिजिक्स याच्यातील 9.3 पिस्टोन ब्रिज हा पॉईंट आपण बघणार आहोत. तर पिस्टोन ब्रिज हा एक इलेक्ट्रिकल सर्किट किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटमधला एक इम्पॉर्टंट आणि एकदम सोपा असा पॉईंट आहे, ज्याची पुढं खूप ॲप्लिकेशन आहेत. आपल्याला काही एक्सपेरिमेंट करायचे आहेत. तर सायंटिस्ट चार्ल्स व्हीटस्टोन यांनी एक सर्किट तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये 4 रेजिस्टन्सेस आणि एक बॅटरी जोडली होती. पुढे आपण सर्किट डायग्राम बघणार आहोत. तर व्हीटस्टोन, व्हीट म्हणजे गहू आणि स्टोन म्हणजे दगड, तर याच्या साहाय्यानं हा ब्रिज बनलेला आहे असं आपण म्हणू शकतो आहे. तर हा गमतीचा भाग झाला. तर आता आपण ॲक्च्युअल पॉईंट बघूया. सायंटिस्ट व्हीटस्टोन यांनी हा ब्रिज तयार केला होता तो अननोन रेजिस्टन्स मोजण्यासाठी, आणि रेंज काही फ्यू ओहम टू हंड्रेड्स ऑफ ओहम या रेंजमधले काही रेजिस्टन्सेस ॲक्युरेटली मोजण्यासाठी या व्हीटस्टोन ब्रिजचा वापर केला जातो. आणि त्यांच्या पश्चात सेम प्रिन्सिपल घेऊन आपण कॅलिब्रेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर, ॲमीटर, अननोन रेजिस्टन्स ऑफ मेटल वायर, डायमीटर ऑफ द मेटल वायर, या बऱ्याच गोष्टी आपण याच्या साहाय्यानं मोजू शकतो. तर तो ब्रिज आपण आता बघूया. आपल्या पुस्तकामध्ये 9.4 डायग्राम दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल व्हीटस्टोन ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस. याच्यामध्ये एकूण 4 रेजिस्टन्सेस आहेत. रेजिस्टन्स P, Q, R, S. इट हॅज सम स्पेसिफिक व्हॅल्यू मेजर्ड इन ओहम. It also consists of one galvanometer at the center. So you may see here is the galvanometer. So what is galvanometer? आपण विज्ञानाचा प्रयोग करत असताना करंट मीटर आणि व्होल्ट मीटर पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये खाली अंक दिलेले असतात. खालच्या बाजूला इथं अंक असतात 0, 10, 20, आणि इथे एक निडल असते. ती निडल जिथं आहे ते आपण रीडिंग बघतो. तर याच्यामधला जो बेसिक पार्ट आहे स्केल आणि डिफ्लेक्शन निडल, याला आपण गॅल्व्हॅनोमीटर असं म्हणू शकतो आहे. या गॅल्व्हॅनोमीटरला सिरीज आणि पॅरललमध्ये रेजिस्टन्सेस जोडल्यानंतर करंट मीटर, व्होल्टमीटर अशी डिव्हायसेस आपण तयार करतो. पण आता इथं जो वापरला आहे तो फक्त गॅल्व्हॅनोमीटर वापरलेला आहे. आणि या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये सेंटरला 0 असतो. गॅल्व्हॅनोमीटर आपल्या लॅबमध्ये बघता येईल. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समान स्केल दिसेल, 10, 20, 30. तसंच उजव्या बाजूला 10, 20, 30 असं दिसेल. ज्यावेळी ह्या गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट वाहत नाही त्यावेळी तो 0 रीडिंग दाखवणार. करंट एखाद्या दिशेनं वाहत असेल तर तो एका बाजूला डिफ्लेक्ट होणार. त्याची दिशा बदलली तर तो दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्ट होणार. म्हणून तो 0मध्ये घेतलेला आहे. तर अशा प्रकारचं जे डिव्हाइस असतो त्याला आपण गॅल्व्हॅनोमीटर असं म्हणतो. तो ॲनालॉग करंट मीटर, व्होल्टमीटर सारखाच असतो आहे. या ठिकाणी त्याचा वापर याच्यासाठीच केला आहे की हा ब्रिज ज्यावेळी बॅलन्स करतो त्यावेळी 4 पैकी आपण एक रेजिस्टन्स असा बदलतो जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटर 0 रीडिंग देईल, आणि त्यावेळी आपण त्याचा फॉर्म्युला, बॅलन्सिंग कंडिशनला फॉर्म्युला आपण बघतो. याच्यासाठी इथं गॅल्व्हॅनोमीटर वापरलेलं आहे. या ठिकाणी PQRS रेजिस्टन्सेस झाले, G गॅल्व्हॅनोमीटर झाला. आणि त्याच्यानंतर EMF ऑफ द सेल, बॅटरी E दाखवलेला आहे. इथं थोडं याच्यामध्ये डायग्राममध्ये स्मॉल e दिसतो, इथे कॅपिटल E दिसतो. हा फरक आहे, तो समजावून घ्या. त्यानंतर की नावाची की या ठिकाणी सर्किटमध्ये वापरलेली आहे. की ऑन ऑफ करण्यासाठी आपण वापरतो. आणि त्याच्यानंतर आता हे सर्किट कसं आहे हे आपण परत एकदा बघणार आहोत. तर व्हीटस्टोन ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस PQRS. They are connected as shown in figure. That 4 resistances form 4 junction points A, B, C, D. See carefully in the figure. That 4 resistances connected to form 4 junction points A, B, C, D. Out of these 4 junction points, we have to connect battery via key to two opposite
junctions like A and C as shown in figure. The remaining two junctions are connected to each other via galvanometer, and this circuit is known as Wheatstone bridge. Now we have to find balancing condition at which Wheatstone bridge can be used in different applications. Balancing condition is that phi B is equal to phi D. Voltage at point B is equal to voltage at point D, so that when current flowing from B to D or D to B is 0, Ig is 0, so current flowing through the galvanometer is 0. In this case, let us see. In this case, first consider Kirchhoff's first law or current law at point A. आता डायग्राममध्ये बघा, इथं पॉईंट ए तुम्हाला दिसतोय. या पॉईंट एच्या ठिकाणी आलेला करंट आय आहे आणि पुढे तो दोन पार्टमध्ये डिवाइड झाला आहे, I1 आणि I2. म्हणून तुम्ही सिंपल इक्वेशन लिहू शकता. आलेला करंट पॉझिटिव्ह दाखवायचा I, गेलेला करंट निगेटिव्ह दाखवायचा -I1, परत गेलेला करंट निगेटिव्ह दाखवायचा -I2 इज इक्वल टू 0. आणि जे मायनस आहे ते दुसऱ्या बाजूला पाठवा, तुम्हाला इक्वेशन नंबर 1 I इज इक्वल टू I1 प्लस I2 भेटेल. हे आपलं साधं लॉजिक आहे. आलेला करंट I आहे, तो दोन पार्टमध्ये डिवाइड झाला, I1 आणि I2, म्हणून आलेला करंट बरोबर गेलेला करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2. इथं आपण किर्चॉफ्स करंट लॉ वापरला होता. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ लूप कोणता बघा, ABDA असा क्लोज लूप तयार झाला. त्या लूपमध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज सेकंड लॉ वापरायचा आहे. आता बघा, लूप आहे तो आपण या दिशेनं बघतोय. करंटसुद्धा पहिल्या P मधून त्याच दिशेनं जातोय, म्हणून त्याला निगेटिव्ह साईन दिलेला आहे. करंट गुणिले रेजिस्टन्स म्हणजे व्होल्टेज आपल्याला भेटतो. ओम्स लॉनुसार V इज इक्वल टू IR. I म्हणजे करंट, I1 इथं आहे, P इज अ रेजिस्टन्स, आणि म्हणून पहिल्या कॉम्पोनंटमध्ये रेजिस्टन्स Pमध्ये I1P एवढं व्होल्टेज तयार झालं आणि त्याला निगेटिव्ह साईन दिलं आहे. का दिलं आहे तर किर्चॉफ सेकंड लॉनुसार ज्या दिशेमध्ये तुम्ही लूप पाहताय त्याच दिशेमध्ये करंट वाहत असेल तर त्याला निगेटिव्ह साईन दिलं. असंच गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स G, त्यातून वाहणारा करंट IG, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे निगेटिव्ह साईन -IG. आता रेजिस्टन्स S बघा, लूपची डायरेक्शन आहे त्याच्या विरुद्ध दिशेने करंट वाहतोय आणि त्याच्यामुळे इथं अधिक चिन्ह दिलेलं आहे, प्लस I2 करंट वाहतोय S मधून, आणि या सगळ्यांची बेरीज 0. हा किर्चॉफ्स सेकंड लॉ किंवा व्होल्टेज लॉ झाला. आता जर IG 0 असेल तर मधली टर्म निघून गेली, राहते काय -I1P प्लस I2S इज इक्वल टू 0. मायनस टर्म दुसऱ्या बाजूला घ्या, I1P इज इक्वल टू I2S, इक्वेशन नंबर 2 भेटलं. असाच किर्चॉफ्सचा सेकंड लॉ वापरायचा आहे दुसऱ्या लूपमध्ये. लूप कोणता आहे बघा, BCDB या दिशेनं लूप आहे, आणि मग हा लूप आपण डायग्राममध्ये या दिशेनं असा दाखवतो आहे. आणि मग इथं पहिला रेजिस्टन्स आला Qमधून किती करंट वाहतो तर I1 एवढा करंट या ठिकाणी आला होता. Bच्या ठिकाणी आलेला करंट I1 आहे, त्यातला IG गेला तर शिल्लक किती राहिला, I1 मायनस IG, तो Qमधून वाहणार, म्हणून हा करंट I1 मायनस IG इंटू Q या ठिकाणी टर्म दिलेले आहे. आता चिन्ह बघा, किर्चॉफ सेकंड लॉनुसार ज्या दिशेनं लूप वाहतोय त्याच दिशेनं करंट वाहतोय, म्हणून त्याला निगेटिव्ह साईन दिलेला आहे. तसंच रेजिस्टन्स R बघा,
रेजिस्टन्स आर आहे त्यातून वाहणारा करंट I2G, I2 प्लस जी का आलं तर या दिशेनं करंट आला I2 आणि त्याच्यामध्ये हा IG ॲड झाला वरून येणारा, त्यामुळे I2 प्लस जी या ठिकाणी आलेला आहे आणि रेजिस्टन्स आर आहे, करंट I2 प्लस जी आहे आणि दोन्हीचा गुणाकार म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इथं झाला, तो या ठिकाणी लिहिला. आता ह्याचं चिन्ह बघा, ज्या दिशेनं लूप वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेनं करंट वाहतोय म्हणून प्लस चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तिसरा गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स जी, त्यातून वाहणारा करंट IG, ज्या दिशेने लूप पाहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने करंट वाहतोय म्हणून प्लस साईन दिलेलं आहे. आता समजा याच्यामध्ये करंट B कडून D कडे वाहतोय असं प्रत्येक वेळी आपण कसं म्हणू शकतो? IG करंट हा B कडून D कडेच व्हायला असं नाही, तो D कडून B कडेही वाहू शकतोय, परंतु IG 0 आपण बॅलन्स कंडिशन मिळवणार आहोत त्यामुळे तो 0 होणार आहे. त्यामुळे कोणती टर्म घेतली तरी ही या ठिकाणी ही 0 होणार आणि या ठिकाणी ही वरच्या इक्वेशनमध्ये 0 होणार आहे, त्यामुळं त्याचा फारसा फरक पडत नाही, ती 0च होणार आहे. मग राहिलेलं आहे ते वजा चिन्ह आत घ्या, Qनं मल्टिप्लाय करा, या ठिकाणी Rनं मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला भेटेल मायनस IG 0 झाल्यामुळं, या ठिकाणी IG 0 झाल्यामुळं IGचं काय प्रश्नच नाही, मायनस I1Q प्लस I2R या ठिकाणी आलेलं आहे. आता जी मायनस टर्म आहे ती दुसऱ्या बाजूला पाठवा, तुम्हाला भेटेल I1Q इज इक्वल टू I2R. आता दोन इक्वेशन आपल्याला भेटली. पहिल्या इक्वेशनमध्ये I1P डाव्या बाजूला आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये I1Q डाव्या बाजूला आहे. वरच्या इक्वेशनमध्ये 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये I2S उजव्या बाजूला आहे, तिसऱ्या इक्वेशनमध्ये I2R उजव्या बाजूला आहे. ह्या दोन्हीचा सरळ भागाकार करा. इक्वेशन 2ला इक्वेशन 3 भागा आणि भागल्यानंतर तुम्हाला काय मिळते बघा, डिवाइड इक्वेशन 2/3 वी गेट I1ला I1 कॅन्सल होतं आहे, I2ला I2 कॅन्सल होतं आहे आणि इक्वेशन भेटतं आहे P/Q बरोबर R/S असं तुम्हाला भेटतं आहे. आता इथं थोडंसं माहिती आपल्याला बघायची आहे. P या ठिकाणी दिलेला आहे डायग्राममध्ये बघा, P कुठे दिलेला आहे बघा, या ठिकाणी P दिलेला आहे. P/Q म्हणजे इकडून करंट इकडे गेला P/Q, I2 करंट इकडून इकडे असं गेला S/R असं आपल्याला मिळालेलं आहे. बघा ए या ठिकाणी करंटचे 2 भाग झाले आणि करंट एक भाग ज्या बाजूने गेला त्या दोन्हीचा भागाकार, दुसरा करंट ज्या बाजूने गेला त्या दोन्हीचा भागाकार आणि क्रम पण तसाच आहे बघा, P/Q बरोबर S/R. हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की काही एक्झाम्पल सोडवताना नोटेशन इकडचं इकडे घेतलेलं असतं. उदाहरणार्थ इथं P आहे, इथं Q आहे, इथं Sच्या ऐवजी R घेतला असेल आणि Rच्या ऐवजी S असं नोटेशन काही देऊ शकतो. तर असं नोटेशन बदललं असेल तर फॉर्म्युलासुद्धा बदलणार. इथं P/Q बरोबर R/S असा फॉर्म्युला होणार. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की जसं इथं दिसतंय तसं तुम्ही लिहू शकताय. म्हणजे P वरच्या बाजूला आहे P/S, खालच्या बाजूला आहे S, असे तुम्ही करू शकता. P/S बरोबर Q/R म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो सिम्पली मॅथमॅटिकल ट्रान्सफॉर्मेशन करून तुम्ही घेऊ शकता. आता उदाहरणार्थ हा P/Q आहे, भागिले Q दुसऱ्या बाजूला गेला तर गुणिले होणार आणि गुणिले S तिकडचं इकडे भागिले होणार. त्यामुळे तो फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता P/S बरोबर Q/R. आणि आता बघा जसं डायग्राममध्ये दिसतंय, तुम्हाला दिसतंय P वर आहे त्याच्या खाली S आहे, P/S आलं, Q वर आहे त्याच्या खाली R आहे, Q/R आलं. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. नोटेशन चेंज झाली तर फॉर्म्युला तसा चेंज करता आला पाहिजे. हे एवढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ह्युस्टन ब्रिज आपण बघितला, त्याचं बॅलन्सिंग कंडिशन बघितली. तर ती जी कंडिशन आहे, वेन करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर IG इज इक्वल टू 0 देन P/Q इज इक्वल टू S/R.
दिस इज कंडिशन फॉर बॅलन्सिंग व्हीटस्टोन ब्रिज. जर ह्या चारीपैकी 3 रेजिस्टन्स दिले असेल तर चौथा अननोन तुम्ही फाइंड करू शकता. आणि प्रॅक्टिकली तुम्हाला अननोन फाइंड करायचा असेल, समजा क्यू हा तुम्हाला फाइंड करायचा आहे, क्यू इज अननोन, तर तुम्हाला पी माहीत पाहिजे, एस माहीत पाहिजे, आर माहीत पाहिजे. तर याला आपण अननोन फाइंड करणे असं म्हणतो. आपल्याला हा एक्सपेरिमेंटसुद्धा असेल. व्हीटस्टोन ब्रिजचा यूज काय आहे, तर सगळ्यात पहिला यूज टू मेजर व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसाइजली. कोणताही लहान रेजिस्टन्स ॲक्युरेटली मोजण्यासाठी व्हीटस्टोन ब्रिजचा वापर केला जाऊ शकतो. दुसरा आहे टू मेजर क्वांटिटीज सच ॲज गॅल्व्हॅनोमीटर, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड इम्पेडन्स हा मोजण्यासाठी सुद्धा व्हीटस्टोन ब्रिजचा वापर केला जाऊ शकतो. आता मीटर ब्रिज म्हणून पुढे एक पॉईंट आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये शिकवला जाईल. सो मीटर ब्रिज इज अ व्हीटस्टोन ब्रिज. त्या ठिकाणी काय केलं आहे, तर खालचा जो रेजिस्टन्स आहे एस आणि आर, तो रेजिस्टन्स न वापरता मेटलची वायर वापरलेली आहे. आता मेटलची वायर आहे म्हणजे त्याला काहीतरी रेजिस्टन्स असणार, बरोबर आहे. तर ती मेटलची वायर वापरलेली आहे एस आणि आर. आणि एस अधिक आर दोन्हीची लांबी 100 सेंटीमीटर असते. आणि लांबी बदलली का रेजिस्टन्स बदलते हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळं त्याचा वापर करून मीटर ब्रिज म्हणून एक एक्सपेरिमेंट आपल्याला आहे. आणि तो त्याला आपण व्हीटस्टोन मीटर ब्रिज असं सुद्धा म्हणू शकतो. तर ही काही व्हीटस्टोन ब्रिजची ॲप्लिकेशन्स आपल्या लॅबमध्ये सुद्धा टेस्ट करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं व्हीटस्टोन ब्रिज हा पॉईंट आपण या ठिकाणी कवर केलेला आहे, जो परवाच्या लेक्चरमध्ये पूर्ण झाला नव्हता. ठीक आहे.